इंटेलिजंट आहे. ती इंटेलिजंट आहे म्हणून ती पुढे जाते. म्हणजे तुझा निर्णय ठाम आहे. होय. जिथे तुला स्वतःच्या संसारासाठी, स्वतःच्या नवऱ्यासाठी, स्वतःसाठी सुद्धा वेळ देता येत नाहीये. नव्हतं करायचंच लग्न. होऊ दे तिच्या मनासारखंच. अमित, आई पण मातृत्व, आईची महती असे आउटडेटेड विचार मला ऐकवू नकोस. स्त्रीच्या उदरी मूल जन्माला आलं की तिला खऱ्या अर्थाने स्त्रीत्व लाभतं, हा आउटडेटेड विचार. बाळाच्या संगोपनात, त्याच्या यशात, त्याच्या रडण्यात आईला समाधान मिळतं, हा आउटडेटेड विचार. अमृता, मुलाशिवाय स्त्री अपूर्ण आहे. पण मी करिअर शिवाय अपूर्ण आहे. मी उद्या अबॉर्शन करून येणार आहे. आणि जर असाच निर्णय मी तुझ्या जन्माच्या वेळेस घेतला असता तर? मम्मी तुला राग येईल, पण असा मूर्खपणा मी नाही करणार. अमृता! म्हणजे मी विनाकारण संपवते माझ्या निर्मितीला, तिचा काहीच दोष नसताना. नाही, मी कणखर आहे, खंबीर आहे. मी एक दिवस नक्कीच जग जिंकेन. मला ठाऊक आहे माझ्यानं तुला आवडलं नाही ना. मग कशाला आलीस? आई प्लीज तू जा इथून. निर्मिती, ए बाळ, डोंगराला आम्ही लागली, पळा 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 पळा. खूप मजा आली. पकड, आपण खेळूया. चिंगी सुद्धा मला सँडविच हवंय. सांग ना असं काय होतं. निर्मिती, अगं हा मृगाचा पाऊस आहे. तूच तर म्हणालीस ना मी मोठी झाली आहे म्हणून. तुला सांगितलं नाही एकदा? पण मी नाही राहू शकणार तुझ्याशी. सगळ्या गोष्टी आईनेच करायच्या का गं? बोल ना. निर्मिती, लग्न म्हणजे मुलीच्या आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा क्षण. या क्षणापासून तिच्या आयुष्यात मोठा बदल होतो, नवी नाती मिळतात. तुला आवडतो अरुण? मला काय? अगं बाळाला जन्म देण्यात मला माझ्या करिअरकडे दुर्लक्ष करावं लागेल. त्याचं काय? निर्मिती, अगं तू आई होणार आहेस. आयुष्यातलं सगळ्यात मोठं सुख तुझ्या पदरी पडणार आहे आणि तू या सुखाला लाथाडतेस. आई प्लीज, आई आई एकदा बघ ना. आई मी माझा निर्णय घेतलाय. आई एकदा प्लीज. तुझ्या रडण्याला मी फसणार नाही. आई एकदा बघ ना. आई निर्णय ठाम आहे. आई माझा निर्णय ठाम आहे.